नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य निवृत्ती वेतन धारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित झालेला आहे। दिनांक 19/6/2026चा हा महत्त्वपूर्ण GR काय सांगतोय त्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य निवृत्ती वेतन धारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य निवृत्ती वेतन धारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित दिनांक 19/6/2026। पहा संपूर्ण सविस्तर GR। अधिदान व लेखा कार्यालय मुंबई सर्व कोषागार कार्यालयामधून राज्यातील निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महाउपलब्धी हे मोबाईल ॲप कार्यान्वित करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 19 जून 2026। बघा, प्रस्तावना थोडक्यात काय सांगतोय। महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाशी संबंधित विविध माहिती व सेवा प्राप्त करण्यासाठी अनेक वेळा अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो। विशेषतः मासिक निवृत्ती वेतनाबाबतचा तपशील, महागाई भत्ता, फरक प्रदान रक्कम, आयकर कपात दाखला म्हणजे फॉर्म नंबर 16, उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, निवृत्ती वेतन विषयक शासन निर्णय इत्यादी बाबींसाठी प्रत्यक्षपणे कोषागार कार्यालयात जावे लागते। राज्यातील बहुसंख्य निवृत्ती वेतनधारक हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे वयोमानानुसार त्यांना उक्त बाबीसाठी कोषागार कार्यालयात जाणे शक्य होत नाही। या सर्व सेवा जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करून निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, यास्तव महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नर सुधारणा अंतर्गत वित्त विभागाच्या अधीनस्थ असलेल्या संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई यांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ म्हणजे MHA-IT मार्फत राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामधून निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महाउपलब्धी हे एकात्मिक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून या ठिकाणी त्याचा प्रथम टप्पा कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे या ठिकाणी निर्णय घेण्यात येत आहे। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। बघा, या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतोय। ॲप कार्यान्वित करण्यास मान्यता। निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाशी संबंधित विविध माहिती व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी महाउपलब्धी हे मोबाईल ॲप दिनांक 1 जुलै 2026 पासून कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। महाउपलब्धी विस्तारित अर्थ म्हणजे महाराष्ट्र युनिफाईड पेन्शन लॅब डिजिटल हब अँड इन्फॉर्मेशन आहे। सदर ॲपद्वारे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाशी संबंधित विविध डिजिटल सेवा एकाच मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। महाउपलब्धी या मोबाईल ॲपची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे प्रस्तावित असून प्रथम टप्प्यात मूलभूत व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे। बघा, मोबाईल ॲपचे उद्दिष्ट काय आहे। निवृत्ती वेतनधारकांना सिग्नल डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सेवा उपलब्ध करून देणे, निवृत्ती वेतनाशी संबंधित माहिती त्वरित, अचूक आणि पारदर्शक स्वरूपात उपलब्ध करणे, अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व कोषागार कार्यालयांवरील प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता कमी करणे, निवृत्ती वेतनधारकांना सुलभ वापरण्यास सोपी व सुरक्षित डिजिटल प्रणाली उपलब्ध करून देणे, अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व कोषागार कार्यालयाकडून द्यावयाच्या सूचना व निवृत्ती वेतन विषयक माहिती वेळेवर या ठिकाणी उपलब्ध करून देणे, प्रथम टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, पेन्शन पेमेंट हिस्ट्री, अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वित्तीय वर्ष 2024-25 यापासून प्रदान करण्यात आलेल्या मासिक, वार्षिक आणि निवृत्ती वेतनाचा विस्तृत तपशील या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक हे सदरील माहिती PDF स्वरूपात जतन करून ठेवू शकतात। इन्कम सर्टिफिकेट, अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा कोषागार कार्यालयामार्फत
निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट वित्तीय वर्ष 2024-25 यापासून या टॅबमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. EPPO लायब्ररी महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी दिनांक 24/8/2023 व महालेखापाल कार्यालय नागपूर यांनी दिनांक 22/5/2024 यापासून निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी EPPO व ECPO व EGPO याची डिजिटल कॉपी निवृत्त वेतनवाहीमध्ये उपलब्ध देण्यात आलेली आहे. अशा निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना EPPO आणि ECPO व EGPO याची प्रत PDF स्वरूपात या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. फॉर्म नंबर 16 वित्तीय वर्ष 2025-26 पासून ज्या निवृत्ती वेतनधारकाचे फॉर्म 16 अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील इतर कोषागार कार्यालयामार्फत तयार करण्यात येतात अशा निवृत्ती वेतनधारकांसाठी फॉर्म 16 फॉर्म A आणि B हे PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. बघा पेन्शन GR शासन स्तरांवरून निर्गमित करण्यात आलेली निवृत्ती वेतन विषयक महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या टॅबमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. न्यू अनाउन्समेंट्स संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई अधिदान व लेखा कार्यालय व कोषागार कार्यालयामार्फत निवृत्त वेतन वाहिनीमध्ये निवृत्ती वेतन विषयक करण्यात येणाऱ्या या नवीन सुविधांबाबत माहिती व इतर महत्त्वाच्या सूचना उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंमलबजावणी कार्यपद्धती महाउपलब्धी ॲप हे अँड्रॉइड व iOS या दोनही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी यांनी त्यांचे जिल्हा मुख्यालय त्याचप्रमाणे तालुका स्तरांवरील कार्यालयात तसेच अधिदान व लेखा अधिकारी मुंबई यांनी मुंबई येथील शासकीय कार्यालयामध्ये महाउपलब्धी ॲपबाबत व्यापक प्रसिद्धी द्यावी. तसेच निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या संघटनांना सदर सुविधेबाबत अवगत करावे. अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सदर ॲप संदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची तसेच वेळोवेळी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन करण्याची कार्यवाही संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून करण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये आणि अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे महाउपलब्धी ॲपच्या अनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारीच्या निवारण कामकाजाचा आढावा अधिदान व लेखा अधिकारी मुंबई व संबंधित कोषाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी घेण्यात येईल. तांत्रिक बाबी नियंत्रण व देखरेख महाउपलब्धी ॲपच्या अनुषंगाने वेळोवेळी लागणाऱ्या अपडेट्स वृद्धी प्रणालीची देखभाल आवश्यक पायाभूत सुविधा इत्यादी बाबत आवश्यक ते विकसन करण्यासाठी संचालक लेखा व कोषागारे संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना प्राधिकृत या ठिकाणी करण्यात येत आहे. बघा आर्थिक बाबी काय सांगतोय. महाउपलब्धी मोबाईल ॲपच्या विकास देखभाल सर्व्हर होस्टिंग सुरक्षा तांत्रिक सुधारणा प्रशिक्षण व जनजागृती यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक G5 प्रधान लेखा शीर्ष 2054 कोषागार व लेखा प्रशासन गौण शीर्ष कोषागार आस्थापना उपशीर्ष 0002 या संगणकीकरणावरील खर्च योजनेतर दत्तम 17 संगणकांवरील खर्च या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन 2026-27 या वर्षाकरिता मंजूर तरतुदीतून भागवण्यात यावा. 7वा आहे द्वितीय टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा. महाउपलब्धी ॲपच्या द्वितीय टप्प्यामध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजे ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट, ऑनलाईन निवृत्ती वेतन तक्रार निवारण मॉड्यूल म्हणजे पेन्शन गिव्हनन्स रेडरेसेल मॉड्यूल या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विकसन करण्यात येईल. द्वितीय टप्प्यातील सुविधा तांत्रिक अंमलबजावणी चाचणी प्रक्रिया व सुरक्षा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. महाउपलब्धी ॲपचे माहितीपत्रक म्हणजे यूजर मॅन्युअल व FAQ मोबाईल ॲपबाबत विस्तृत माहितीपत्रक म्हणजे यूजर मॅन्युअल व FAQ निवृत्त वेतन वाहिनी म्हणजे निवृत्ती वेतन वाहिनी व प्रणालीवर यूजर मॅन्युअल पेन्शन यूजर मॅन्युअल फॉर महाउपलब्धी येथे उपलब्ध आहे. तसेच मोबाईल ॲपच्या लॉग इन पेजवर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशोक चौधरी कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रत देखील तुम्ही पाहू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे राज्य निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा GR निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।